नमस्कार, मी पूजा पवार आणि तुम्ही बघत आहात फेरफटका न्यूज. आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत एक गृहिणी ज्यांचं नाव आहे भाग्यश्री नाईक मॅम, आणि त्या आज आपल्याला एका गृहिणीची कथा आपल्या समोर मांडणार आहेत. मॅडम, आपला परिचय. नमस्कार, मी भाग्यश्री नाईक देवळाई रोडला राहते. काय सांगाल तुम्ही तुम्ही या क्षेत्रात कशा आल्या? म्हणजे गृहिणीसोबतच तुम्ही जे बाकी सगळे क्षेत्र सांभाळलेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्षेत्र सांभाळणे याच्यापेक्षा माझ्या लाईफमध्ये जे मी संघर्ष केला त्याच्यापासून मला सांगायचं झालं पहिल्यापासून तर माझं 1996ला मॅरेज झालं. पैठणला दिलं होतं मला. पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झाला, पसंती वगैरे झाली, सगळं बोलाचाली झाली आणि ठरलं माझं लग्न. पण जसं माझं लग्न ठरलं तेव्हा मला अगदी अगदी हे होऊ लागलं, चल बिचल चल बिचल की म्हणजे असं नकोच वाटत होतं मला लग्न करायला. काय माहित काय झालं होतं, नकोच. शेवटी माझे वडील एक दिवस माझा त्रास बघून, घालमेल बघून माझ्या मनाची म्हणे सांगू का मी त्यांना जाऊन कॅन्सल म्हणून लग्न. आणि त्यावेळेस कॅन्सल करायला माझे वडील बाहेर आले, चप्पल काढून निघणारच त्यांच्याकडे, तर माझ्या आईने थांबवलं त्याला. नाही नाही थांब, त्यांचा साखरपुडा झालाय आता, आपले लोक आहेत खूप आणि त्यांचंही गाव खूप पूर्ण होतं, त्यांची बदनामी आपली बदनामी नव्हू द्या, चालतच आहे थोडंफार. तिला काय होतं आता आपल्याला समजत नाहीये कशामुळे त्रास होतोय. पण जसं काही मला आधीच कळत होतं की मला पुढे खूप संघर्ष करावं लागणार, खूप काही गोष्टीला तोंड द्यावं लागणार आहे, असं मला असं काहीतरी सिक्स सेन म्हणतात ना आपल्याला, असं वाटायला लागलं मला. माझा पुढचा प्रश्न असा होता की म्हणजे आता ह्या सगळ्या प्रसंगातून तुम्ही जेव्हा निघला तेव्हा अध्यात्म, आता जसं तुम्ही अध्यात्माचा उल्लेख बराच अभ्यास केला, त्याच्यामुळे अध्यात्म स्वतःच्या आत्मधला आधी आपला परिचय झाला पाहिजे. आता तुम्ही मला विचारलं स्वतःचा परिचय काय, मी सांगितला. पण स्वतःची ओळख स्वतः करून देणे ही आपली संस्कृती नाहीये. आपली ओळख समोरच्या माणसांनी करून दिली पाहिजे सगळ्यांनी, की हे असं आहे आणि तो तसा आहे. हे वाचनातून मला गुरुकडून कळालं मला की स्वतःची ओळख स्वतः करून देणं हे नाही. पण काही ते तुम्ही आता सहज विचारलं म्हणजे नाव सांगितलं ते वेगळं, पण ओळख म्हणजे मी असा आहे, मी तसा आहे, असं स्वभाव तसं सांगणं मला तो स्वभावच नाहीये. आणि बऱ्या माना हे तर बिलकुलच नाही. आता ह्या म्हणजे एवढ्या सगळ्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की अध्यात्माबद्दल सांगितलं, तुमच्या जीवनातील संघर्षाबद्दल सांगितलं, एक असा प्रसंग जो तुम्हाला मोटिवेट करतो, म्हणजे आजही तुमच्या आयुष्यात अशी कुठली कठीण परिस्थिती आली तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा प्रसंग मी सामोरे जाऊन आलेले, तर मी आता काहीही सामोरे जाऊ शकते, असा कुठला प्रसंग तुम्ही सांगाल तुमच्या आयुष्यात? अभ्यासामुळे सेटल झाले. वाचाल म्हणतात ना, ते मी वाचलं, पुस्तक वाचन झाल्यामुळे मी वाचले. नंतर आज मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्येच राहावं लागलं. सर्वस्वच्या हम रदीचन्य विठ्ठो, म्हणजे सर्वांमध्ये भगवंत आहे, सर्वांमध्ये भगवंत आहे. तर मग हे असे काय, मग भगवंताशी त्याच्यामध्ये खूप एक तुलसीदल पुस्तक आहे की भगवंताशी लग्न करायचं झालं तर आहे तसा व्यक्ती तुम्ही स्वीकारा. आहे तसा व्यक्ती स्वीकारणं म्हणजे त्याच्या गुणदोषासहित त्याला स्वीकारा. आणि आपण लग्नात सप्तपदी घेतात ना, आपण सप्तपदीमध्ये मुलगा म्हणतो हे माझा संसार आहे, माझ्या संसारात माझी आई वडील बहीण भाऊ याचा मी सांभाळ करेन वगैरे, बरेच सप्तपदी असतात ना. तसं एक तुलसी 36 गुण आहेत भगवंताशी लग्न करायचे. ते 36 गुण मी सगळे वाचायला लागले. आणि इकडे असं वाचताना म्हणलं इतकं संघर्ष, इतक्या अडचणी का येत आहेत मला, तर मी त्याच्यातही सावरून घेतलं. प्रवचनात जायची नाही मी, दादाजी सांगतात पहिली पायरी मी माणूस आहे तर माणसासारखं राहा, दुसरी पायरी मी देवाचा आहे हे विसरता कामा नये, आणि तिसरी पायरी मीच देव आहे, भगवंत आहे, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी नर अपनी करनी करे तर नर का नारायण बन जाय, है की नाही. तर नर आपली करणी करे म्हणजे कर्म, ज्ञान आणि कर्म आणि भक्ती. ज्ञान असल्याशिवाय कर्म होत नाही, कर्म असल्याशिवाय भक्ती आपल्याला समजणार नाही. ज्ञान कर्म आणि भक्ती आता त्रिवेणी संगम आपल्याजवळ पाहिजे. तर ज्ञान प्राप्त तर केलं. आता एकनाथ महाराज
12 वर्ष भगवंतांनी त्यांच्या घरी पाणी भरलं, एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी भरलं. गोडा कुंभाराचा मुलगा जिवंत केला, जनाबाईला दळण दळवू लागला. मग भगवंत स्वतः भक्ताचं रक्षण करतो. तर तसं भगवंतानी मी काय, मला हे संघर्ष, हे मी म्हणलं नाही, हे टीचिंग आहे माझ्यासाठी. जेव्हा अभ्यास केलं, हे सगळे लोक मला मिळाले म्हणून माझा विकास झाला. माझं चालायचं रुटीन होतं, पण टेन्शन मध्ये, डिप्रेशन मध्ये होतेच. तेव्हा खूप मोठं टेन्शन आहे. नाही म्हणजे कोर्टात केस टाकली, म्हणजे कोर्टात काय होईल या भीतीनच माझा आज घालावी झाली की बापरे, आपल्याला काय कोणी काय विचारलं आपल्याला बोलता येत नाही, काही नाही, काय नाही, कसं होईल. म्हणजे मला म्हणायचं काय की हे कायद्याच्या सिमेंटपेक्षा प्रेमाचं सिमेंट असलं तर कोणतीच गोष्ट मोडू शकत नाही. मला म्हणजे वाटत होतं त्यांनी थोडंसं बाबा सगळंच गोष्टी सांभाळून घेतल्याच असतं तर माझ्यावर वेळ आली नसती, असं आपण म्हणतो, याला त्याला दोष देतो, पण दोष कोणाचाच नव्हतो. आपले विधी लिखित काही गोष्टी असल्या त्या होतातच, तर आपल्या हातात काहीच नसतं. आता सगळं माझं मला माहिती आहे मला काय बोलायचं. मी जे आहे ते जनरली बोलते, मी काय फार सांगणं ना असं मला नाही मुद्दाम म्हणून सांगता येत. तर मग असं झाल्यानंतर यांच्याशी झालं 26 डिसेंबरला माझं लग्न. 26 डिसेंबर 2006ला. तर आता झाले 20 वर्षाच्या वर, 2000 आज 26 आहे ना, 2006ला झालं लग्न. मग हे दुकानात यायचे, तर 8 दिवसातच माझे वडील एक्सपायर झाले. म्हणजे हा जो जीवन प्रवास आहे तुमचा, जो संघर्ष किंवा तुमच्या आयुष्यात आलेले हे चढ उतार, याला जर एका शब्दात किंवा एका ओळीत मांडायचं तर तुम्ही काय म्हणाल? एका ओळीत सांगायचं झालं की आत्मबळ आणि स्ट्रॉंग आपण राहायला पाहिजे. ओके. आता तुमच्या एवढ्या संघर्षामध्ये तुम्ही जसं सांगितलं तुमचं सेकंड मॅरेज झालं, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागलं. जसं की तुम्ही घर सोडलं, त्यानंतर त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं आणि परत घरी घेऊन आले. त्यांच्या ड्रिंकच्या ज्या जाचामुळे तुम्हाला नंतर खूप त्रास झाला, बट स्टील तुम्ही आता सोबत आहात आणि खुश आहात. तुमच्या एवढ्या आध्यात्मिक जर्नीमध्ये असो किंवा तुमच्या अभ्यासाच्या जर्नीमध्ये असो, तुमच्या लाईफमधले असे मोठे मोठे जे डिसिजन आहे जे तुम्ही घेतले मार्गदर्शनाचे वगैरे, त्याच्यात तुमच्या पार्टनरची म्हणजे तुमचे जे मिस्टर आहे त्यांची काय तुम्ही जागा सांगाल की किती मदत होते किंवा किती सपोर्ट आहे त्यांचा त्या बाबतीत? जसं सांगायला गेलं ते पिता हा भाग सोडला ना. मी पहिल्या वेळेस जेव्हा नांदेडला गेले 1 महिन्यानंतर त्यांचं ते सिच्युएशन बघून, नाही दारू पितात हे चांगलं नाही, ठीक आहे, पण जेव्हा मी गेले पहिल्या वेळेस नांदेडला त्यावेळेस सगळे त्यांचे चांगलेच गुण मला आठवायला लागलेत. वाईट काही फॅक्ट की माणूस गेल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्यात किती चांगले गुण होते. चांगले म्हणजे बाहेरचं आणणं नेणं, बहीण म्हणजे काही पण कोणी आलं त्यांचं आदरातिथ्य किती करणं, बाहेरून काही आणणं, खायला आणणं, त्यांना खाऊ घालणं आग्रहाने, माझ्यासाठी काही दुपारच्या समोसा आण, काही दुकान तिथंच होतं ना जवळ, तर येतात काही खायला घेऊन यायचे. त्यांचं खायला घेऊन येणं, त्यांचं प्रेम भाव हे मला इथपर्यंत समजलं, पण त्यांचा एवढा समाज हे स्वभाव समजायला थोडा वेळ लागला. इकडं आलो तरी आम्ही शून्य होतो, पण आज घरात काय नाही असं नाही, सगळं संपन्न आहे, सगळं देवाची कृपेने सगळं चांगलं आहे, स्वभावही चांगला आहे. थोडं आपल्यालाही ऍडजस्ट करावं लागतं ना, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. आपणही कुठं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पॅरालिसिस सारख्या एका गंभीर आजारावरती तुम्ही नियंत्रण केलं आणि तिथून मात करून तुम्ही आता आमच्या समोर उभे आहात. तो प्रसंग कसा होता तुमच्या आयुष्यातला? म्हणजे किती कठीण म्हणजे ती सिच्युएशन होती तुम्हाला हँडल करायला, किंवा कशी तुम्ही त्याच्यावरती मात केली? पॅरालिसिस झाला. मी रांगोळी करत मग हा जोक चालले, मला रांगोळीच काढता येईना आणि काय झालं तरी कस तरी मी काढली. मग घर झाडायला लागले, झोप चालले, अरे तरी मला सुपडे कचराच भरता येईना. झालंय काय, तर मला एकदम फिरल्यासारखं झालं. मी यांना उठलो, बघाव मला काय झालं काही समजा, माझे झोप चाललेत. मग झोप चाललेत म्हणजे तुला माझ्या बोलण्यात फरक पडला ना. माझं आहे आधी स्पष्ट बोलणं होतं, हे बोलणं जे आहे माझं ते पॅरालिसिस मुळे माझ्यात
बोलण्यामध्ये फरक पडला. जवळचे जे एक डॉक्टर आहेत त्यांना फोन केला, नंबर आहे माझ्या फोनमध्ये, त्यांना फोन केला. ते म्हणजे ताबडतोब तुम्ही हेडगेवार मध्ये जा, कारण तिथं मानशिनी वगैरे सगळ्या आहेत ना मोठ्या. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, की बऱ्याच महिला आहे ज्या ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे ऍज अन गृहिणी त्या खूप काही फेस करताय. म्हणजे त्यांना आता समजा जसं तुम्ही सांगितलं की तुम्हालाही सर्व्हाइव्ह करण्यासाठी बरीच कामं करावी लागली, दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटाव्या लागल्या, दारोदारी जाऊन सेल्स वुमनचं काम करावं लागलं. अशा बऱ्याच महिला आहेत आणि त्यांना ना कधी कधी असं आत्मबल खच्चीकरण जे म्हणतो आपण तेही होतं. त्यांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे ऍज अन मोटिवेशन किंवा ऍज अन मार्गदर्शन म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल तुमच्या लाईफच्या पूर्ण ज्या दृष्टिकोनावरनं? त्यांना आपले भोग आपण म्हणतो, आपण म्हणतात ना, नशिबाचे भोग कुणालाच चुकले नाही, भगवंताला सुद्धा चुकले नाही. रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला, ज्ञानेश्वरांना वाळीत म्हणून समाजाला वाळीत टाकलं. काय काय साधू संतांवर जे हे वेळ आली, आपण तर सामान्य माणसं आहे, जे भोग आपल्या नशिबात आहेत ते भोगावेच लागतात. कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला ते भोगणं आहेच आहे कशाही पद्धतीनं. पण मला सांगायचं हे की देव पता नाही की स्वरूप में आकर मदत कर, नारायण मिल जाय. भगवंत कोणत्या रूपात आपली कशी मदत करीन आणि कसं आपलं सहाय्य करीन काही सांगत नाही. कारण स्मरण देणारा तोच आहे, उठवणारा तोच आहे. विस्मरण स्मरण जागवतो, झोपवतो, उठवतो, कोण तोच करतो. आपल्यामध्ये जे मी बोलते हे माझ्या शक्तीने नाही बोलत, त्याची शक्ती आहे म्हणून घेतो सुखे झोप फिरून उठतो. ही ईश्वराची दया आहे ना, आपली काय आहे. तो उठवतो आपल्याला. उठल्या आधी काय, आधी हा माझा नवरा, हा माझा मुलगा, हा माझा सगळं भाऊ, हा माझी बहीण, हे सगळं आपलं उठल्यावर हे स्मरण जो देणार आहे आत्मधला तो भगवंत आहे. मग हे सगळं भगवंताचे जे लाईफ मध्ये आपले संघर्ष येणार आहे ते भगवंतानी आपल्याला पाठवले, त्याला फेस टू फेस सामोरं झालं पाहिजे ना आपण. धैर्याने आपण संयमाने सगळ्या गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे. आणि तो संयम आपण ठेवला तर थोडं यशस्वी. आणि लहानपणी आम्ही पत्ते खेळायचो, आता पत्ते कसे येतील आपल्याला सांगू शकत नाही. आपण सांगू शकतो का खेळामध्ये? लहानपणी त्यावेळेस कुठे मोबाईल ते टीव्ही नव्हते, काही नव्हते. कॅरम, पत्ते, सापशिडी, चेस असे छान छान खेळ होते. तर पत्ते कसे तिथं आपल्याला माहिती नाही, त्या आलेल्या पत्त्यातच आपल्याला डाव जिंकायचा असतो. तसं आणि तिथं आपलं यश असतं. तसं कसे माणसं आपल्या आयुष्यात भेटतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपण आहे भगवंतावर 100% विश्वास ठेवून. जसं की मॅडमने सांगितलं, आध्यात्मिक दृष्टीने असो किंवा एका गृहिणीच्या दृष्टिकोनातून असो, जरी आपल्याला म्हणजे आता त्या ऍज अ मार्गदर्शक म्हणून काम करतात, पण त्याच्या पाठीमागे त्यांनी एवढे सगळे अनुभव सोसलेले आहेत. म्हणजे घर सोडणं असो, डिवोर्सचा अनुभव असो किंवा त्यांच्या फॅमिलीमधले त्यांना जे टॉर्चर भेटले, इदरवाईज त्यांनी बाकी गोष्टी ज्या अनुभव केल्या, त्या सगळ्या गोष्टीतून त्या आज घडल्या आणि आज आपल्यासमोर उभा राहून लोकांना मार्गदर्शन देत आहेत. असंच बाकीच्या म्हणजे आपल्या आयुष्यातही रोज असे प्रसंग येत असतात, बऱ्याच गोष्टींना आपण सामोरे जात असतो. पण त्या गोष्टींना सामोरे जाताना फक्त संयम आणि स्वतःवरती विश्वास असेल किंवा देवावरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही तुमचा खूप मोठा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल खूप खूप आभार. तर बघत राहा फेरफटका न्यूज.